सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवल्या जातात. तर इथं नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर निखिल रहांगडाले हे कार्यरत आहेत. ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट, ट्रॉमा ऑर्थोस्कोपी सर्जन म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. या ठिकाणी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे केल्यात. गुडघा खांदा ऑर्थोस्कोपी, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, खांदा प्रत्यारोपण याही शस्त्रक्रिया त्यांनी मेडिकवरमध्ये यशस्वी पद्धतीनं पार पाडल्यात. त्याचबरोबर गुडघा लिगामेंट पुनर्रचना, सेटेटर कफ शस्त्रक्रिया, बँकआउट शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक मशीनच्या सहाय्यानं इथं केल्या जात आहेत. याविषयी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल रहांगडाले यांनी सविस्तर माहिती दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर निखिल रहांगडाले. मी फुल टाइम ऑर्थोपेडिक कन्सल्टंट मेडिकवर संगमनेर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. आज मी स्पोर्ट्स इंजुरी बद्दल सांगणार आहे. स्पोर्ट्स इंजुरीमध्ये मोस्ट कॉमनली जसं खेळाडू असतात किंवा जसं डे टू डे लाईफमध्ये एखादा ट्रॉमा झाला नी जॉईंटमध्ये किंवा नीच्या भारावर पडले तर ACL हा सगळ्यात मोस्ट कॉमन लिगामेंट असतो जो इंज्युअर होत असतो. त्याच्यामध्ये जसं पार्शियल टिअर असेल किंवा मग थोडंफार स्प्रेन असेल म्हणजे ताणलेलं असेल तर यामध्ये आपण जसं ग्रेड 1 ग्रेड 2 यामध्ये आपण कन्झर्वेटिव्हली मॅनेज करतो. म्हणजे गुडघ्याचा पट्टा लावणे किंवा सूज असेल त्यावर गोळ्या देणे, सूज कमी करण्याकरता आणि दुखण्याच्या गोळ्या, आणि थोडंसं रिस्ट्रिक्टेड मुवमेंट करून आपण त्याला रिकवर करू शकतो विदिन 1 मंथ और 3 वीक्स मध्ये. पण जसं कम्प्लीट टिअर असेल तर मग नेमकं काय करायचं, तर मेनली जसं ACL कम्प्लीट टिअर असेल तर त्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन हे खूप इम्पॉर्टंट असतं. विदाउट रिकन्स्ट्रक्शन पेशंट जसं पायऱ्या उतरायचं असेल किंवा चढायचं असेल त्यामध्ये त्रास होतो. नॉर्मल चालायचं म्हटलं तर त्यामध्ये चालू शकतो पेशंट पण पेन होतं भरपूर. तर त्याकरता आपण दुर्बीनद्वारे ACL रिकन्स्ट्रक्शन करतो. तर ACL रिकन्स्ट्रक्शन मध्ये 3 फेजेस असतात. जसं फेज 1 मध्ये जसं पेशंट येतो आपल्याकडे तर आपण लगेच ऑपरेट करत नाही. सो इनिशियली जसं ट्रॉमा 7 दिवस असेल, 8 दिवस असेल किंवा 3 दिवस असेल तर आपण थोडा वाट बघतो 15 दिवस, सुजन कमी होऊ देतो. त्यानंतर पेशंटला आपण व्यायाम सांगतो की फेज 1 म्हणतो त्याला. फेज 1 मध्ये काय असतं की पेशंटचे जे मसल्स असतात क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग याचे एक्सरसाइज आपण चालू करतो जेणेकरून पोस्ट ऑपरेटिव्हली त्याचे रिझल्ट चांगले भेटायला पाहिजे आपल्याला. तर त्याकरता आपण मसल ऍक्टिव्हेट करतो. नंतर मग आपण ऑपरेट करतो दुर्बीनद्वारे. 4 mm चा होल करून आपण गुडघ्यामध्ये तिथे दुर्बीन टाकून आणि 2 होल असतात त्याच्यामध्ये आपण ऑपरेट करतो पूर्ण ACL रिकन्स्ट्रक्शन. तर ACL करता बऱ्याच लोकांना असं असतं की सर काय टाकणार आतमध्ये, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे नेमकं काय. तर त्यामध्ये काय असतं की पेशंटच्या पायामधूनच आपण शिअर काढून तिथे आपण रिकन्स्ट्रक्ट करतो. त्यामध्ये जसं ऍडजस्टेबल लूप, जसं आता लिगामेंट आहे, आता ग्राफ्ट आहे, ते आपल्याला फिक्स करायचंय गुडघ्यामध्ये जेणेकरून गुडघा मागे पुढे व्हायला नको, वोबल व्हायला नको किंवा त्याला चालताना त्रास व्हायला नको. तर त्यामध्ये आपण ऍडजस्टेबल लूप आणि ऍब्झॉर्बेबल स्क्रू यूज करतो जेणेकरून पेशंटला नंतर ते काढायची गरज पडायला नको. तर त्यामध्ये जसं ACL रिकन्स्ट्रक्शन यामध्ये आपण 2 प्रकारचे ग्राफ्ट घेतो. जसं गुडघ्यामधून एकतर सेमी टेंडिनस ग्रॅसिलिस आणि सेमी मेम्ब्रेनस किंवा खाली एक अँकल मध्ये पेरोनियस लॉंगस आणि रिकन्स्ट्रक्शन करतो. आणि हे सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे साध्य होते. जसं की दुर्बीनद्वारे आधी ते ओपन करायचे, त्यामध्ये बरंच गुडघ्यामध्ये स्वेलिंग आणि गुडघा खराब व्हायचे चान्सेस असायचे. आता हे आपलं झालं ACL बद्दल. जसं इंटरऑप नंतर मग ऑपरेट झाल्यानंतर जसं 60-70% हे डॉक्टरच्या हातात आहे की म्हणजे त्याचं किती सक्सेसफुली ग्राफ्टिंग होतं. पण 30-40% हे फिजिओथेरपिस्ट आणि पेशंटच्या हातात असतं.
जसं पोस्ट ऑपरेटिव्ह फेज हा खूप इम्पॉर्टंट फेज असतो. त्यामध्ये जर पेशंट 2 ते 2.5 महिने चांगलं फिजिओथेरपी घेत असेल आणि कंटिन्यू व्यायाम करत असेल गुडघ्यांचा, तर तो रिकव्हरी त्याची फास्ट होतं आणि 2.5 ते 3 महिन्यात नॉर्मल वॉकिंग, नॉर्मल रनिंग, स्क्वॅटिंग, क्रॉसलेग सेटिंग हे सगळं त्याला करणं साध्य होतं. आणि ओन्ली ACLच नाही तर काही काही पेशंटमध्ये असं स्पोर्ट्स इंजुरी होतं. कधी कबड्डी प्लेयर येतात माझ्याकडे किंवा काही कुस्ती वगैरे खेळतात, त्याच्यामध्ये पण कधी कधी मल्टिपल लिगामेंट इंजुरी होतं, जसं ACL, MCL किंवा काही काही रुग्णांना PCL होतं, म्हणजे मागचा लिगामेंट. PCL म्हणजे, MCL म्हणजे बाजूचा लिगामेंट आतला. तर हे टियर मल्टिपल असेल तर त्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण ऑपरेट करतो. जसं 4 लिगामेंट असेल तर इनिशियली आपण 2 लिगामेंट ऑपरेट करून सेकंड स्टेज मध्ये 2 लिगामेंट ऑपरेट करतो. तर हे आपलं जसं ऑर्थोस्कोपिक याच्यामुळे हे साध्य होतंय आपल्याकडे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हाडांचे, पायांचे वाकडेपणावर उपचार, सांधेबदल शस्त्रक्रिया, पाठीचे, मणक्यांचे आजार, लहान मुलांचे हाडांचे आजार आणि अस्थिरोगांवर उपचार केले जातात. या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर्स 24 तास उपलब्ध आहेत. केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांना सेवा देते आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.